तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका व्लॉगमध्ये। मला माहिती आहे व्लॉग येत नाही आहेत कारण की मी थोडा धावपळीमध्ये होतो, त्यामुळे व्लॉग्स आले नाही बरेच दिवस, म्हणजे लाईक महिना झाला असेल। पण आजचा व्लॉग आपल्या बाईकचा व्लॉग असणार आहे। आपली KTM आपण विकतोय आज आणि KTM विकायला जाणार आहे आपण। आता सगळं काही बोलणं वगैरे झाले आणि फक्त आता गाडी द्यायची आहे नेऊन आणि डॉक्युमेंटेशन्सवर साईन देऊन गाडी एकदाची देऊन टाकायची ती। आणि त्यानंतर मी बुलेट वापरणार आहे, माझ्याकडे बुलेट पण आहे, मग ती मोठं ब्लॉकमध्ये दिसेल तुम्हाला। तर आता आपण डायरेक्ट जाऊया आणि रस्त्यात तुमच्याशी बोलूया, आपण गाडी दाखवतो तुम्हाला कशी आहे आणि आता विकणार आहे आपण ती। तर बी विथ मी शेवटपर्यंत ब्लॉग बघा, मजा येईल तुम्हाला ब्लॉगमध्ये। त्यानंतर अजून पण काही गोष्टी आहेत ब्लॉगमध्ये, ते पण बघा नक्कीच। तर चला आता आपण डायरेक्ट जाऊया आणि गाडी देऊन येऊया। सो चलो। तर मित्रांनो, आता आपण आपली गाडी देणार आहे। आज शेवटचा दिवस आहे गाडीचा आपल्याबरोबर आणि सगळं डील वगैरे फायनल झाले 2 दिवसाआधी आणि गाडी द्यायची आता। तर आम्ही तिकडेच चाललोय वाकडला गाडी द्यायला, ज्यांनी गाडी घेतली आपल्याकडून त्याला। तर बाय बाय बोलायचा वेळ आलाय गाडीला आणि ही शेवटची राईड आहे आपली या बाईकवर, त्यानंतर ही जाणार आहे। सो एकदा लास्ट लुक बघून घ्या गाडीचे। आणि आपल्याबरोबर मयूर आलाय त्याची गाडी घेऊन, म्हणजे येताना आपण त्याच्या गाडीवर येऊ ही गाडी दिल्यावर। तर चला आता जाऊया आपण आणि गाडी देऊया तिकडे। मित्रांनो, आता आपण इकडे दिलंय, गाडी दिली आहे भाऊला। आणि आतमध्ये घेऊन जाईल। आता निघतोय आपण ह्या गाडीवर घरी। अशा प्रकारे आपली गाडी गेलेली आहे। आणि मित्रांनो, हा फॉर्म दिलाय आता आपल्याला ट्रान्सफर करायला गाडी। सो आता हा आपण त्यांना भरून देऊ आपण 2-3 दिवसांनी। आता निघूया इकडून आपण, आणि भाऊ असतोय आपलं ब्लॉगिंग बघून। तर चला निघू। तर मित्रांनो, आता आपण KTM देऊन आलोय, विकली आहे ती ॲट लास्ट। आणि आता आपण इकडून चाललोय चांदणी चौकात। चांदणी चौकात का चाललोय तर चांदणी चौकाच्या इकडे आम्ही एका पोराला आमची जुनी गाडी विकली होती, म्हणजे पल्सर NS 200 भावाची गाडी होती माझ्या, आणि ती त्याला विकली होती पण त्यांनी नावावर नव्हती करून घेतली आणि अजूनसुद्धा नावावर नव्हती। म्हणून आम्ही त्याला कॉल केला तर तो म्हणला की जमणार नाही आहे, असं तसं उडवाउडवीची उत्तरं द्यायला लागला। आम्हाला थोडा डाऊट आला, तर आता आम्ही ती गाडी बघायला चाललो आहे आणि जमलं तर ती घेऊन येणार आहे। खूप वाईट अवस्था आहे असं मी ऐकलं फोनवर त्याच्याकडून गाडीची, आणि ती वापरलीच नाही त्यांनी। तो म्हणला तुम्हाला जमलं तर तुम्ही घेऊन जा। आता आपण जाऊन ती गाडीची अवस्था बघूया तिकडं आणि तिला इकडे घेऊन येऊया आपल्याकडे परत, आणि जर जमलं तर तिला परत बनवूया। तर आता डायरेक्ट चला जाऊया तिकडे आपण आणि तुम्हाला डायरेक्ट तिकडेच भेटतो मी। सो बी विथ मी शेवटपर्यंत ब्लॉग बघा, चलो। मित्रांनो, माझ्या भावाने एका पोराला गाडी विकली होती आमची NS 200 बघा, ती घ्यायला आलो आता आम्ही, कारण की त्यांनी अजूनसुद्धा ट्रान्सफर नव्हती केली त्याच्या नावावर। आणि अवस्था बघा गाडीची, आमच्या गाडीची कंडिशन एकदम कडक होती आणि ही अशी 2 वर्षापासून त्यांनी इथं सडक ठेवली गाडी। नशीब आम्ही आलो, नाही तर उद्या जर काही झालं असतं गाडीला तर सगळं माझ्या भावाच्यावर आलं असतं। सो आता ही गाडी घ्यायला आलो आहे आम्ही। आता आम्ही एक टेम्पो मागवला आहे, त्यात ही गाडी टाकू आणि आमच्या इकडे नेऊ, बघू आता किती खर्च येतो आहे त्याला। सो अशी कंडिशन आहे त्या गाडीची। तर मित्रांनो, आता खूप कष्ट करून आम्ही वरती गाडी चढवली आहे। हा भाऊ आहे, आता हा आपली गाडी इकडून घेऊन आमच्या इकडे गॅरेजमध्ये नेणार आहे। सो आता गाडी टाकली आहे टेम्पोमध्ये आणि माझ्याबरोबर मयूर आहे, तुम्हाला माहितीच आहे, आणि हा माझा भाऊ आहे ज्याची गाडी आहे ही। आता सगळी पॅकिंग बिकिंग गाडीची, आता टेम्पो निघाला आहे आपला पुढं गाडी घेऊन। तर आपण चहा वगैरे घेऊ इकडं आणि मग आपण पण निघू पुढं। भाऊ माझा कामाला जाईल, मग आपण ही गाडी उतरून घेऊ तिकडं। तर मित्रांनो, आता झालं आहे आमचा चहा वगैरे, आम्ही निघालो आहे आता इकडून। गाडी गेली आमची पुढं। आता हा भाऊ डायरेक्ट माझा जो पुढं चालला आहे तो जाईल कामाला आणि आम्ही इकडून जाऊ घरी, म्हणजे त्या गाडीकडे आपल्या गाडी वगैरे उतरून घेऊ तिकडे। आणि पोर्टरवाला जो आला आहे त्याला पैसे देऊन मग आपण तिकडून जाऊया।
आता आपली गाडी पोहोचली आहे आमच्या मुबारकच्या गॅरेजला. हा मुबारक आहे. ही गाडी आली आपली. आता इथं गॅरेज आहे मुबारकचं आहे. इकडं आपण ही गाडी उतरू खाली. हे बघा आमची गाडी. आणि आता इथं चाक एकदम जाम झाले. सो आता त्याचं काम करतोय मुबारक. आणि ते फ्री करून मग इकडं तर काम झालं तर ठीक आहे, नाही तर मग दुसरीकडे काम करू आपण गाडीचं. त्यांनी ट्राय केलं पण ते नाही होते. हे चाक तर झालं आहे फ्री, पण हे पुढचं पण पूर्ण लॉक झालं आहे. त्यामुळं आता उद्याच त्याचं काम करू. आता इकडंच लावते आम्ही याच्याकडे गाडी. आणि मग उद्यापासून बघू आता काय काम निघतंय गाडीचं प्रॉपर. आता आपण निघूया मयूर भाऊंबरोबर. चलो. तर मित्रांनो झाले दोन्ही गाड्यांचं काम झाले. एक गाडी गेली, दुसरी गाडी आपण घेऊन आलोय. आणि आता आपण चाललोय बुलेट घेऊन सर्व्हिसिंगला. बुलेट बऱ्याच दिवस म्हणजे चालू होती, पण तिला खूप प्रॉब्लेम आहेत बुलेटला पण. इंजिन ऑइल वगैरे काहीच चेंज केलेलं नाही आहे. तर आता आपण जाऊ आणि तिची सर्व्हिसिंग वगैरे करू आणि वापरायला चालू करू बुलेट. तर बी विथ मी. हे शेवटचा पार्ट आहे बुलेटचा. मला माहिती आहे थोडा लॉंग आहे ब्लॉग, पण खूप दिवस झाले ब्लॉग नव्हता आला, म्हणून म्हणलो आज डिटेल ब्लॉग टाकू तिन्ही गाड्यांचा. तर चला आता आपण भेटूया तुम्हाला डायरेक्ट सर्व्हिस सेंटरमध्ये बुलेटच्या, आणि तुम्हाला दाखवतो बुलेटमध्ये काय काय प्रॉब्लेम्स आहेत. आणि मग ब्लॉग एंड करू आपण तिकडे. सो बी विथ मी. थोडा ब्लॉग राहिला आहे, बघा नक्की. आणि महत्त्वाची गोष्ट सबस्क्राईब करा, त्यानंतर कमेंट लाईक करा नक्कीच. सो चलो. बुलेटची सर्व्हिसिंग करायला आलो आहे आपण. हे बघा ही आपली बुलेट आहे. KTM विकली म्हणून आता आपण बुलेट वापरणार आहे ह्यापुढे. मोटो ब्लॉग्समध्ये पण तुम्हाला हीच बुलेट दिसेल आता. हे बघा ऑइलमध्ये पाणी गेलं होतं आणि आता सगळं चेंज करण्यात येईल. ऑइल फिल्टर, एअर फिल्टर इकडं असतं, त्यानंतर ऑइल आणि डिस्कमध्ये पण थोडा प्रॉब्लेम आला आहे पुढं, सो ते पण करण्यात येईल. आपली जी आहे ती BS3 आहे, क्लासिक 350 BS3 आहे आपली. ज्याला मागं डिस्क नाही आहे, लायनर आहे. सो असा लुक आहे गाडीचा. मी तुम्हाला फायनल लुक पण दाखवतो एकदा काम झालं की. सायलेन्सरला पूर्ण गंज लागला आहे. जर ओरिजिनल जर टाकलं ना बरं का, तर त्याला काही गरज नाही. या इकडून काही फरक वाटतो का तुम्हाला? गॅप येतो मध्ये. हां गॅप नाही. ह्या पॅडमध्ये आणि याच्यामध्ये, या पॉईंटमध्ये आणि ह्या पॉईंटमध्ये. म्हणजे खाली वर झालाय का तो पॉईंट? हा पॉईंट थोडा खाली आलाय. घासलेला आहे. ते लेवल मध्ये पाहिजे एकदम सरळच पाहिजे. अच्छा. अशी जर चालवायची असेल तर चालेल ते. पण एक साइड खेचल. थोडी ब्रेक तो जाम राहतो ना, त्याच्यामुळे बाकी काही नाही. ओके. हे पूर्ण उघडतं का कॅलिपर? आता एवढ्या दिवसापासूनच सगळं ग्रीस सगळं अडकलं असेल त्यात. ते पाहिलं भोगा झालाय. झाले का असे हाल याचे? पण याच्यात फरक पाहिला का? आहे का? हा पॉईंट पाहिजे याचा उतरलेला. अच्छा. हा कमी घासलेला आहे. हे वरचे दोन्ही सारखेच घातलेले, फक्त तिरपा. कोणता ऍक्टिव्ह आहे? हे बंद आहे. असं का? मग तोच म्हणतो ना तुम्हाला. एकच चालू आहे म्हणजे? अरे बापरे, त्याच्यामुळेच प्रॉब्लेम म्हणजे ना. निघू राहिलं आत्ताची. त्याला लॉक केल्यावर हा निघू राहिला. असं नाही झालं पाहिजे ना. असं नाही, दोन्ही सारखेच चालले पाहिजे. म्हणजे किती ब्रेक दाबावं लागेल तेव्हा ते दोन्ही नीट लागतील ना. ते बरं झालं खोललं तुम्ही, कळालं तरी आपल्याला. मग आता हेच समजून सांगावं लागत कस्टमरला आम्हाला. नाही तर बरं आम्हाला पण कळतं ना काय असतं, कसं असतं ब्रेकिंगचं. हे कसं वाटतं एखाद्याला, त्याला एवढं हे ह्याला काय लागत एवढं. अरे ते कसं काम करतं हे तर कळायला पाहिजे ना तुम्हाला. बरोबर. या इकडून या, उजेडात या. आता तुम्हाला काय म्हणलं याच्यात गिरीज गोळा होईल. पूर्ण ग्रीस आहे का? हे बाय दिसतं का? सगळं साचलेलं आहे. आता त्याला काढून दाखवू आपण ते ग्रीस.
मित्रांनो कॅलिपर खोललं आहे आता. कॅलिपरमध्ये पूर्ण घाण आहे आणि ते मिसबॅलन्स झालं होतं, एकसारखं नव्हतं म्हणून ते चेंजच करतोय आता आतले सगळे पार्ट्स आपण. हे बघा मित्रांनो कशी घाण आहे सगळी त्यात, म्हणजे ग्रीस आहे सगळं. एवढ्या दिवसांचं ते किती दिवसाचं माल आहे काय माहिती आता. आपण कधी साफच नाही केलं ना ते. नाही ना. हा एकातला निघाला आता. दुसऱ्यातलं पण वरती पण आता दुसरा पण येईल. हे असं घट्ट जे ऑइल राहतं ना, ऑइल त्याचा घट्टपणा आहे. ते साचून बसतं तिथं आतमध्ये. एवढं फ्री असल्यानंतर मग काय अपेक्षा झाली म्हणजे. ओके. पाहिलं किती ग्रीस. आता काही ह्याला क्लीन करू, पेट्रोल काढू, थोडं साफ नवीन टाकून दे बस. मित्रांनो आता पेट्रोल काढण्यात येते आणि पेट्रोलनी क्लीन होणार आहे सगळं कॅलिपर परत, आणि मग त्यानंतर ते पार्ट्स बसून ते इकडं फिट करण्यात येईल. याची अवस्था बघा आता, हे बिफोरची ह्याची अवस्था आहे, पूर्ण खराब झालेली आहे कॅलिपर. आता ते साफ करतायत पेट्रोलमध्ये आणि त्यानंतर आपण नंतर बघूया की कसं होतंय ते. आता तर आता साफ झालंय कॅलिपर. हे बघा पूर्ण आतपर्यंत साफ केलंय. आता आधी पूर्ण खराब झालेलं. हे कॅलिपरच्या वरती बसतं या साईडला आणि असं साफ केलंय त्यांनी एकदम कॅलिपर. मित्रांनो कॅलिपर बसवलाय बघा. आणि आता हे डिस्क ब्रेकचं जे ऑइल आहे ते इथं भरण्यात येईल आणि त्यानंतर आता आपण डायरेक्ट वॉशिंगला घेऊन जाऊ. गाडी झाली आता गाडी. हे कोणतं ऑइल असतं? .4चं ऑइल आहे. .4चं ऑइल का? फक्त ब्रेक ऑइलसाठी? ब्रेकसाठी डिस्क